जीवनात कधी कमी पडणार नाही. मग एवढं जर सगळं भगवंतांनी सांगितलंय आणि पुन्हा ते सांगतात की मी कौरवांच्या घरचं अन्न खात होतो आणि म्हणून जसं अन्न खावं तसं मन घडतं आणि तसं पाणी प्यावं तशी वाणी घडते. मग ते कसंही जरी असलं तरी ते सुचिरभूत करण्याची ताकद आपल्यात पाहिजे. मग विचार करा की मग हे मधुची स्तव झाले, मग हे जर सगळं बाबांनी केलेलं आहे की ज्या 85 साली श्रीपाद बाबांचे पदस्पर्श राहुरी कृषी विद्यापीठामध्ये लागले आणि त्यावेळेला हा विषय तिथे आला. 5-6 लोकांनी फक्त अनुग्रह घेतला आणि ज्या वेळेला त्याचा बाहेर प्रसार व्हायला लागला, लोक नावं ठेवायला लागली, त्या सगळ्या लोकांपर्यंत, प्रतिष्ठित लोकांपर्यंत हा विषय गेला. कोणी सुद्धा तो मानायला तयार नव्हतं. आम्हाला एक जरी अनुग्रहित झाला तरी एवढा आनंद मिळायचा, आम्ही उड्या मारायचो आणि पहिला प्रश्न विचारायचो, आज बाबा गेले, कुठं प्रवचन झालं, कुठं कीर्तन झालं आणि किती लोकांनी अनुग्रह घेतला, किती लोकांनी अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतला असेल तर त्याची अवस्था झाली का, हा आमचा विषय होता. आता किती गावात ऐकायला मी तुम्हाला चॅलेंजवर सांगा की आज कोणी आलं होतं आपल्या गावामध्ये, त्यांच्याकडनं अनुग्रह किती लोकांनी घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्यांना अवस्था झाली का, काय घेणं आपल्याला. एक जणाकडे तर मी नवीनच ऐकलं, तो म्हणला ज्याचे त्यांनी खरकट काढायचं, मी काढायला रिकामं नाही पा, पण त्या अवलादीचं आहे, ज्याचं त्यांनी खरकट काढायचं. आता हे खरकट आहे का, अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा खेळ नव्हे कुल्याचा म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. हे वैष्णव सगळे कशाला जमा केले, हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये आणि एकट्या दुकट्याचं नाहीये म्हणून तिथे सर्वांना साथीदार बनवावं लागतं. आणि म्हणून बाबा नेहमी म्हणायचे की तुम्ही कृष्णाच्या काळामधली गाईवासरं आहात, रामाच्या काळातली वानर आहात. सगळ्यांना असं करायचे, भाऊ दादा तुमच्या सारख्याने अनुग्रह घेतला, खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या सारख्यांनी हा विषय समजावून घेतला, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या महात्म्याला एवढा आनंद मिळत होता. विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे. नुसते बाबांचे फोटो लावून, पॉम्पलेट लावून आणि बाबांचे फोटो छापून आणि आम्ही बाबांचं कार्य करतो हे म्हणणं खूप चुकीचं आहे. कारण हे कशासाठी वाढवायचंय, धर्मजागृती करायची आहे. अहो जेवणाच्या पंक्ती हे तर अगदी आवश्यक गोष्ट आहे, ती तर होणारच आहे. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला लोक वाढण्यासाठी करायचंय. प्रत्येक माणसाने एक माणूस वाढवलं तर 1000 माणसांबरोबर 2000 माणसं होतात. मग हे कार्य कधी करणार, कुणी करायचे, कोणामुळे. आज आपला श्वास कोणामुळे, परमार्थ कोणामुळे समजला. आता हे मागचं जी फर्स्ट एड आहे ते सगळं जे आपलं सांगणं आहे, पूर्व अभ्यास, तो सगळ्यांना माहीत झालेला आहे. सगळ्यांचा अनुग्रह घेऊन 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष झालेली आहे. प्रबोधही झालेला आहे. क्रिया चुकत असतील तर एकमेकाला विचारून घेतल्या पाहिजे. परंतु आपला अनुग्रह झाल्यानंतर नेमकं काय करायचे, कारण त्यांनी काय सांगितलंय, मोठकी निमिषभरी, एक सेकंद सुद्धा वाया जाऊ द्यायचा नाहीये. जन्माला आलेला श्वास आणि मरायच्या वेळेचा शेवटचा श्वास. तुम्ही म्हणताल माणूस मेला, कधी मेला, तुम्ही म्हणताल 22 मार्चला 23 एप्रिलला, नाही 3 वाजता 4 वाजता नाही. ज्या वेळेला त्याचा श्वास संपला त्यावेळेला तो मेला हे डिक्लेअर झालं. मग विचार करा की जन्माला आलेला श्वास आणि तो शेवटचा श्वास, या 2 श्वासांमधलं अंतर म्हणजे जीवन आहे. आणि ते जीवन कसं जगायचं आहे ते प्रत्येकाने समजावून घेतलं पाहिजे. मग विचार करा, तो जो शेवटचा श्वास आहे ना, त्या श्वासाने भजन झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. या सर्व इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. रोज रात्री झोपताना क्रिया करून पहा, प्रबोधाची क्रिया करून पहा, मग झोपताना ती क्रिया करत करत झोपा. ही प्रॅक्टिस करा. कंचन भंगूर नाही भरोसा, कोण दिवस येईल कैसा, वारे सावध तोडा माया आशा. त्या श्वासाला वळण लावायचे. हे बाकीचं काही नाही झालं तरी चालेल. आणि त्या श्वासाला वळण लावणं याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाच्या वरती जे मन आहे ना त्याला वळण लावायचे. मग विचार करा की सगळेजण दृष्टांत सांगतात, सिद्धांत सांगतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, सगळीकडे मेळावे चालू आहे, सगळं जिथल्या तिथे चालू आहे. मग एवढं सगळं करून सुद्धा
असा घोटाळा का होतो? प्रत्येकाच्या स्वभावामध्ये घोटाळा का व्हायला लागला? चिंतनाचा अभाव. काहींचं चुकीचं होतंय, काहींचं बरोबर होतंय, काहींचं कर्म आडवं येते, कर्म घेती झोले ते कोणाचे न चाले. अरे आपली व्यापक दृष्टी व्हायला पाहिजे. आपण सांगतो की नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला, नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला. मग आपल्याला आपल्या लोकांमध्ये देव दिसायला काय हरकत आहे का? प्रत्येकाशी चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं मार्गदर्शन करा. आणि नाही काही जमलं तर फक्त शांत बसा, दुसरं काहीच करू नका. करू नका काही. संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल. संत संघ म्हणजे काय? मग काय असं बाबांना घरी ठेवून घ्यायचंय का आपल्या? नाही. संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे. मग तुम्हाला जे ते ज्ञान दिलेलं आहे त्या संगतीमध्ये राहा, सतत त्याची आठवण करा, सतत त्या नामाचं चिंतन करा. आणि नामाच्या चिंतनाला खूप महत्व आहे. कारण एकदा श्वास गेला की काम संपलं. निघून गेला वारान, खाली राहिला पसारा. तुम्ही विचार करा, आपण कोणाच्या सत्तेने आहोत हे आपल्याला आता शिकवलेलं आहे परमार्थामध्ये, नाही का? प्रमाण रोज ऐकतो, चाले हे शरीर कोणाची असत्ते, वृक्षाची पाणी हालेजाची सत्ता, सगळं माहीत झालंय, नाही का? परंतु ज्याच्या सत्तेने आपण जिवंत आहोत, बरोबर का? ज्याच्या सत्तेने आपण जिवंत आहोत त्याचं स्मरण करायचंय, त्याचं भजन करायचंय, त्याचा रात्रंदिवस ध्यास करायचा आहे. मग त्याला किती जपलं पाहिजे, नाही का? आता परवाच्या दिवशी संक्रांत सण झाला ना, झाला का नाही? हा सण कोणाचा आहे? बायकांचा आहे का माणसांचा आहे? बायकांचा. त्या दिवशी तुम्ही काय केलं? सुगडे पुजले, सगळं धान्य पुजलं, काय फळं पुजले, सगळं पुजलं, देवाला जाऊन आले. त्याच्यानंतर मग हळदी कुंकू केलं, नाही का? मग हळदी कुंकू केल्यानंतर काय प्रोग्राम असतो? हळदी कुंकू झाल्यानंतर सवाष्णीला वाण देतात, नाही का? देतात ना? मग सवाष्णीला वाण देतात म्हटल्यानंतर एक होती बहादर माझ्यासारखी, नाही का? तिचे मिस्टर आले ऑफिसमधून, आरामशीर मस्तपैकी आराम खुर्चीत बसले. त्यांना चहा वगैरे करून दिला. त्यांचं आपलं वाचन झालं. थांबा म्हणे, मी आता गल्लीमध्ये सगळ्यांचं आमंत्रण आलंय, 2-3 तास सगळ्यांकडं हळदी कुंकाला जाऊन येते. म्हणजे गेले हळदी कुंकाला. साहेब बसले आपले पेपर वाचत, नाही का? सगळीकडं फिरली गल्लीमध्ये, सगळ्यांकडे हळदी कुंकू घेऊन आली. एवढ्या वस्तू जमा झाल्या. सवाष्णीला वाण देतात ते, एवढ्या वस्तू जमा झाल्या. तेवढ्या पिशवीमध्ये घेतल्या, घरी आली. तिळगुळ सुद्धा डबीमध्ये भरपूर साठला. घरी आल्या बरोबर काय म्हणते माहिती का मालकाला? बघा, ते म्हणे कुठे गेली ती, हे काय आणलं हातामध्ये? मग बघा म्हणे, गल्लीमध्ये एवढ्या सगळ्यांकडे हळदी कुंकाला जाऊन आले, एवढं गोळा केलं म्हणे. आणि एवढ्या वेळात तुम्ही काय केलं म्हणे घरी? एवढ्या वेळात तुम्ही काय केलं म्हणे घरी? आता तोही हुशारच होता. तो श्रीपाद बाबांचा साधक असेल, नाही का? तो हुशार होता, असं काय आलतू फालतू नव्हता. तो म्हणे, का ग 3 तासापासून म्हणे मी पेपर वाचत बसलोय म्हणे इथं, तू गेली गावभर म्हणे सगळ्या हळदी कुंकाला एवढं गोळा केलेलं आणून मला दाखवती. एवढं गोळा केलं, एवढं गोळा केलं, एवढं गोळा केलं. आता हे कोणामुळे गोळा केलं? कोणामुळे? तो घरी पेपर वाचत बसलाय त्याच्यामुळेच ना. तो जर नसता तर मिळालं असतं का एवढं? मग तेच ना, ती बसली ती म्हणते, बघा आम्ही एवढं जाऊन आले, तुम्ही बसले अजून पेपरच वाचत म्हणे. मग तो हुशार पाहिजे ना, 100 बडकर 1 पाहिजे. मग तो म्हणला ना, एवढं भेटलं ते कोणामुळे भेटलं? तिच्या कुठे डोक्यात होतं? ती म्हणे, अगं तो म्हणला मी आहे म्हणून तू आहे. माझ्यामुळे तर मिळालं तुला. मी नसलं भेटल का तुला हे सगळं? नाही ना. आवाज बंद. एवढ्या प्लास्टिकच्या वस्तू मिळाल्या, पण ते कोणामुळं? त्याच्यामुळं. कपाळाला कुंकू आहे, कोणामुळं? त्याच्यामुळं. अभिमान आहे, कोणामुळं? त्याच्यामुळं. नाव गाव कुळगोत्र आहे, कोणामुळं? त्याच्यामुळं. मग तो एक नाशिवंत आपल्या जवळ आहे, तर त्याचा एवढा अभिमान आहे. आणि हा भगवंत जो एवढा आहे निर्गुण निराकार,
की अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तुम्ही चरण आचर हरिसी वजे. एवढा शरीरामध्ये होतो प्रोत भरलेला आहे. नाही नाही, अख्खी सृष्टी भरून तोच आहे. हो, किती नटलाय तो बघा. इतका आनंद मिळतो की तुम्ही नवीन नवीन प्रकारची तुम्ही फुलं पहा, फळं पहा, पक्षी पहा. हे पाहिल्यानंतर एवढा आनंद मिळतो आणि असं वाटतं की खरंच भगवंत किती स्वरूपामध्ये नटलेलं आहे. पण ती दृष्टीने आपण ते पाहिलं असेल तर, नाही का? मग विचार करा, कानी जे पेरले डोळा ते उगवले, की कानामध्ये नाममंत्र सांगितला पण डोळ्यामध्ये ते उतरलं पाहिजे ना. नशा कुठं उतरते? कुठं उतरते? डोळ्यातच ना. मग ती 10 रुपयाची असो नाही तर 100 रुपयाची असो, आहे की नाही? मग एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, तर ती डोळ्यामध्ये उतरते तर 2चे 4 दिसायला लागतात, नाही का? आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जायला लागतो, आहे की नाही? मग विचार करा की त्याच्यात एवढी ताकद आहे, मग भगवंताच्या नामात काही ताकद असेल का नसेल? असेल ना. त्याचा अनुभव घ्या, रात्रंदिवस त्याचं चिंतन करा, मनन करा. दुसरं काही करू नका. तुमची कामधंदे ते दिवसभर चालू राहू द्या. कामं सोडायला कोणालाही सांगितलेलं नाही. सांगितले का आजपर्यंत? कोणालाही सांगितलं नाही की नोकरी धंदा काम धंदा सोडा आणि दिवसभर ते चिंतन करत बसा. कोणालाही सांगितलेलं नाही. फक्त रात्रंदिवस आम्हाला जे चिंतन करायचंय त्या भगवंताचं करायचं. का करायचं याचंही कारण ऐका. ते का करायचं की कोणता क्षण कसा असेल तर आपल्याला माहित नाही आणि त्या क्षणाला काय घडेल तर माहित होणार नाही. आणि म्हणून त्या क्षणाला तुमचं नामस्मरण चालू पाहिजे. बरेच लोक म्हणतात आम्ही सकाळी 3 तास बसतो. अरे सकाळी 3 तास बसून काय करता? आपलेच काही महाभाग ठीक आहे जे काय असतील ते म्हणजे चिंतनाचं शिबिर घेतात. ते म्हणतात या लोकांना घरी वेळ मिळत नाही म्हणून इथं चिंतन करून घ्यायचं. आता इथं जरी मांडवामध्ये आले आणि चिंतनाला डोळे झाकून घेतले, आतमध्ये काय चालू आहे तुम्हाला माहितीये का? अरे ऊपर से तो खूप बनी अंदर से क्या जानी. आला मध्येच कुठं भाज्याचा वास, आला मध्ये कुठं छानपैकी स्वयंपाकाचा वास, एखाद्या भाजीला चांगली फोडणी दिली आला त्याचा वास. खरंच चिंतन चालू आहे का? तुमचं असेल व चालू, माझं तर नाही चालू राहणार. आणि आपल्याला ते जमणार पण नाही. असं कुठं बसा म्हटले आणि म्हणून ते आपल्या बापाच्यानी जमलं नाही. जा ताबेदारी अभिषेक कधीच जमला नाही. त्याच्यासाठी महिनाभर अनुग्रह उशिरा घेतला, नाही जमलं. कारण एकदा जर मनात आलं ना, मन चंगा तर कठोट में गंगा. मन जर खरा मनापासून तयार असेल तर निश्चित अनुग्रहाची प्रचिती येते. तुम्ही किती जरी साधकांनी म्हटलं आम्हाला अनुभूती येत नाही तर येते, परंतु ते मन तयार पाहिजे. आणि ते तयार होण्यासाठी तुम्हाला इथं तिथं कोणाला चिंतनाला बसवायची गरज नाही. कारण हा जो आनंद असतो कीर्तन प्रवचन ऐकणं, हा आनंद वेगळा आहे. आपण या सुखसळ्यात आलेलो असतो. इथं सगळ्यांच्या एकमेकाच्या ओळखी करून घ्यायच्या आहेत, सगळे अधिकारी माहीत करून घ्यायचे, सगळ्या गावचे साधक माहीत करून घ्यायचे. कारण आता विचार करा किती छोटी छोटी उदाहरणं आहेत. सकाळी ज्या वेळेला पहिले 5ला जे लोक आले बाहेर गावावरनं, त्यांचा फोन मला नगरला, नाही का? ताई आम्ही आलोय का? इथे कोणाचाच ओळख नव्हती, नाही का? पुन्हा 6ला लोक आले, त्यांचा फोन मला नगरला. 7ला आले, त्यांचा फोन मला नगरला. का? फक्त माझ्या एकटीची ओळख आहे म्हणून. असं चालणार नाही. तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांची सगळ्या साधकांची ओळख करून घ्यावी लागेल. नवे नवे अधिकारी ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यामधनं सुद्धा सगळ्यांशी तुम्हाला बोलावं लागेल. एकमेकाचा बोलून स्वभाव कळतो, कोण कुठपर्यंत पोहोचलेलं आहे ते कळतं, त्याचा अभ्यास कितपर्यंत आहे ते कळतं. आणि झाड जाणी जे फुले मानव जाणी जे बोले, माणसाच्या प्रत्येक बोलण्यातनं तो कुठपर्यंत आहे हे कळतं. आणि मग त्याच्या संगतीत राहायचं का नाही हा विचार करण्यासाठी हे तत्व आहे. आणि म्हणून सगळ्यांची ओळख करण्यासाठी माझा जो एक विचार बदलला की नाही बुवा आता गोटीला तर जाऊन आपण नुसतं तिथं बसतोच आहे, तिथे बसून काय लोक येतात फक्त दर्शन घेतात निघून जातात. तर इथे काय कवायना आता माझी कर्मभूमी हीच आहे. श्रीपाद बाबांचेच पदस्पर्श इथेच पहिल्यांदा लागलेले आहेत. सर्वात पहिलं मंदिर हेच बांधलेलं आहे आणि इथे जवळजवळ आम्ही बरेच वर्ष पुण्यतिथी साजरी केली. पण त्यानंतर काही प्रस्ताव मंदिराचा बांधण्यासाठी म्हणून मी फक्त गोटीला गेले होते. गोटीला मंदिर नाही म्हणून मी प्रस्ताव मांडण्यासाठी गेले होते. कारण तो सुद्धा प्रस्ताव कोणी मांडू शकत नव्हतं. का मांडत नव्हते मला काही माहित नव्हतं, परंतु बाबांनी मला बुद्धी दिली, तो प्रस्ताव मांडला आणि तिथे 1 वर्षाच्या आत मंदिर झालं. परंतु मग तिथेच थांबणं झालं आणि मग असा डोक्यामध्ये विचार आला
की नाही बा आपण तिथे थांबतो पण बाकी सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष होतंय, आणि म्हणून हा जो सगळा भाग आहे याच्याकडे आपल्याला जर त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करायचं असेल, सगळ्या साधकांना पुन्हा त्या परमार्थाला लावायचं असेल आणि एकमेकांच्या परिचय होण्यासाठी सर्वांना इथे येऊन तुम्हाला ज्या बाबांनी पदस्पर्श केलेल्या मायभूमीचं दर्शन होत असेल तर काय हरकत आहे. म्हणून हा जो विचार बदलला आणि यावर्षी तो कार्यक्रम करण्याचा विचार मनामध्ये आला आणि तो विषय या साधकांपुढे आम्ही जे जुने अधिकारी आहोत त्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडला. त्यांनी पण लगेच कबूल केला आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम करण्याचा योग आला. तुमच्यासारख्यांनी सर्वांनी येऊन साथ दिली. जे येतील ते आपले, नाही येतील ते त्यांचे, जसं असेल तसं, कारण शून्यातूनच सुरुवात करावी लागते. आणि म्हणून आपण सर्वजण खूप लांबून लांबून आलात आणि आपलं योगदान इथे बहाल केलं. आणि जी काही तुम्ही आजची आणि आता उद्याची पण सकाळची काल्याच्या कीर्तनाची सेवा होणार आहे आणि त्या निमित्तानं आपण जे आपलं तन मन धन समर्पित केलेलं आहे तर तुमची किती जरी ऋण व्यक्त केले तरी होणार नाही. कारण तुमच्यासारख्यांचीच संगत पाहिजे. कारण रामाला सुद्धा वानरांनी मदत केली आणि म्हणूनच त्याला काय करावं लागलं, सेतू बांधता आला नाही का, पण तो रामनामानेच बांधला. आणि तसं म्हणून आपल्याला हे जे धर्मकार्य करण्यासाठी तुमच्यासारख्यांची गरज आहे आणि म्हणून हे धर्मकार्य वाढवण्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आपल्याला तो परमार्थ वाढवायचा आहे. आणि तो वाढवण्यासाठी हे कार्य आहे. इथे मानापानाचा प्रश्न नाही, कोणाला मोठं करण्यासाठी नाही, कोणीतरी आम्हाला प्रतिष्ठित म्हणावं त्याच्यासाठी नाही. आणि जर कोणाला असं वाटत असेल तर तसा उद्देश तो त्याच्या मनाचा हेतू आहे. एवढ्या कार्यक्रमाने कोणी संत होत नाही, कोणी मोठा होत नाही आणि कोणी त्याच्या पाया पडायला यायला रिकामं नाहीये. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये आलेले त्यांची मन काळे असतील तर ती असू द्या, त्यांच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या सगळ्यांनी जो काही कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिला तोच आमच्यासाठी खूप मोठा बहुमूल्य आहे. कारण याच्यापेक्षा वेगळं काहीच नको. आणि म्हणून तुमच्यासारख्यांनी आज जी सगळ्या लोकांनी जी प्रवचनं केली ती खूप शून्यातून आलेली मुलं आहेत. खूप लहान लहान असताना सगळ्यांनी अनुग्रह घेतलेला आहे. कोणाच्या गावाला काय घडलंय, कोणाच्या गावाला काय घडलंय, कोणी किती विरोध केला, त्या विरोधातून ते लोक इथपर्यंत टिकले. आता शेवटच्या मुलाचं जे कीर्तन झालं ना त्याचे चुलते समोर बसलेले आहेत. त्यांच्या गावाला ज्या वेळेला कीर्तन झालं आमच्यावर लाठीमार होत होता, पोलीस पहारा होत होता, आम्हाला मारायला कोणी कमी करत नव्हते. अशी कीर्तन आम्ही कधी ऐकले नाही. हा परमार्थ कुठून आणला. आणि त्या माणसाने डायरेक्ट मला प्रश्न केला, आजही देवाचा अनुभव येतो का. म्हटलं हो. एवढं चॅलेंज दिलं आणि त्या चॅलेंजवर त्यांनी अनुग्रह घेतलेला. मग विचार करा, हे चॅलेंज देत होतो आम्ही की हे चॅलेंज दिल्यानंतर आजही देवाची अनुभूती येते. आणि तो शब्द दिल्यामुळे बऱ्याच गावचे लोक अनुग्रह घेत होते. एका बीजापोटी तरू कोटी कोटी, त्या उक्तीप्रमाणे परमार्थ वाढत गेला. तुमच्यासारख्यांनी साथ दिली आणि म्हणूनच ही प्रगती झाली. अशीच ही प्रगती उत्तरोत्तर हो, हीच भगवंताच्या चरणी बाबांच्या चरणी प्रार्थना. आणि आता तर आपल्याला फक्त हा एवढाच मांडव आहे, परंतु उद्या हा ते वरचं जे ग्राउंड आहे ते पण हे पण एवढंही भरपूर सगळे साधक येऊत आणि या कार्यक्रमाची उन्नती हो एवढीच भगवंताच्या चरणी बाबांच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करते. आणि सर्वजणांनी फक्त चिंतनावर भर द्या. रोज रात्री झोपताना 10 मिनिटं चिंतन करत करत झोपा. काही अडचण आली तर फोन करत जा. 24 तास फोन चालू असतो. आणि मार्गदर्शन घेतल्याशिवाय परमार्थ करू नका. आणि म्हणून आता सुद्धा इथे डावकर दादा, नंतर दुधाडे काका, विलास मदने, नंतर तुम्हाला सांगते पांडुरंग आढाव, आमचे बाळासाहेब खांदे, किरण गागरे, संजू कुंदे, या सर्व लोकांनी जो काही सहकार्य केलं, खारीचा का व्हायना वाटा असतो प्रत्येकाचा आणि त्याप्रमाणे ते ऐकतात, त्याप्रमाणे ते सगळं सहकार्य करतात. हा माझा तरी अनुभव आहे. आणि म्हणून हे जरी सगळं वाटत असेल कोणी केलं, ते कोणी केलं नाही, हे सर्वांचं आहे. आणि म्हणून हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. या उक्तीप्रमाणे आपण आजही त्यातनं मुक्त होऊ शकतो. आणि मुक्त होण्याचा मार्ग साधू संतांजवळ आहे, तो तुम्हाला मिळालेला आहे. आणि तो आनंदाने स्वीकारा. त्याप्रमाणे पुढची वाटचाल करा. आणि हे सांगता सांगता जर माझ्याकडनं काही पुन्हा चूकभूल झाली असेल तर उदार अंतकरणानं मायबाप या नात्याने माफ करा. तर मी अजूनही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, एक्सपर्ट कीर्तनकार नाही. आम्ही कोणीच नाही, संत नाही, महंत नाही. आपण फक्त एक वाटाडे आहोत. पोस्टमनची ड्युटी करतोय, निरोपी आहोत. आपल्याला काही ऐश्वर्य वाढवायचं नाही, काही संपत्ती वाढवायची नाहीये. फक्त या सगळ्यांपर्यंत हा विषय नेऊन पोहोचवायचा आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी शेवटपर्यंत बुद्धी द्यावी आणि त्याप्रमाणे कार्य चालू राहावं. तुमच्यासारख्यांनी साथ द्यावी.
एवढीच भगवंताजवळ प्रार्थना करून प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. यानंतर लगेच हरिपाठ सुरू होणार आहे. हरिपाठ झाला की लगेच कीर्तनाला सुरुवात होणार आहे आणि कीर्तन झालं की मग जेवणाचा कार्यक्रम आणि मग पुन्हा सत्संग होईल, चर्चा होईल. एकमेकाचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. हा आनंद सुख सोहळा प्रत्येकाने हे करा. जाण्याची घाई कोणीही करू नका. आयुष्यभर प्रपंच हा पाठीमागे लागलेला आहे आणि म्हणून पुन्हा एक वेळा सगळ्यांची माफी मागून भगवंताच्या चरणी प्रार्थना करून इथे माझी प्रवचन रूपी सेवा संपवते. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ पूर्णभूमी तिन्ही लोकी भजितो आदि पूर्वे अखंडित आणि ग्रंथोपजी विशेष लोके दष्टादष्ट वेळे होवायची एक मने वेळे जगावो हा होईल ज्ञान बसावो. येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.